नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फे 44,228 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती आणि फॉर्म सुद्धा त्याची जे विद्यार्थी मित्रांनो बंद झाले. फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा या ठिकाणी गेलेली आहे. फॉर्म एडिट करण्याची तारीख सुद्धा 8 ऑगस्ट या ठिकाणी गेलेली आहे, 9 ऑगस्ट या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे. तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर यावर्षी पोस्ट ऑफिस जीडीएसचा महाराष्ट्राचा कडाप किती लागणार आहे, महाराष्ट्रातील सर्वच डिव्हिजनचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आणि मागच्या वर्षीचा सर्व डिव्हिजनचा मी तुम्हाला कटाप जे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवणार आहे की कोणत्या डिव्हिजनचा मागच्या वर्षी कितीवर कटाप लागला होता, यावर्षी कटाप किती जाणार आहे, याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बोलणार आहे. मागच्या वर्षीचा सर्व डिव्हिजनचा मी तुम्हाला कटाप किती लागला होता ते दाखवणार आहे. एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा. आणि तेवढाच कटाप ज्या विद्यार्थी मित्रांनो यावर्षी सुद्धा 100% तेवढाच या ठिकाणी कटाप जाणार आहे. तर मी तुम्हाला कोणकोणत्या डिव्हिजनचा कटाप या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर सांगून देतो, अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, त्याचबरोबर नागपूर मोफसिल, त्याचबरोबर नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसिल, रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर मिरज झालं, भुसावळ झालं, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व जिल्ह्याचा मागील वर्षी केवढा कटाप गेला होता तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि सेफ झोन काय असणार आहे, सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती टक्के या ठिकाणी भेटले, किती टक्के असले पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे, याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीचा जो रिझल्ट आहे हा लवकरच इथून 15 दिवसांना या ठिकाणी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्या जवळपास 5-6 लिस्ट या ठिकाणी यावर्षी लागणार आहे. तर चला मी तुम्हाला मागच्या वर्षीचा कटाप महाराष्ट्राचा सर्व डिव्हिजनचा या ठिकाणी दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. औरंगाबाद डिव्हिजन या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा जो कटाप आहे 90 पर्यंत गेला होता, ओपन कॅटेगरीचा 94, एसटी कॅटेगरीचा 91, त्याचबरोबर जे एससी कॅटेगरीचा 90 पर्यंत गेला होता. तर एवढा या ठिकाणी कटाप गेलेला होता. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट डिव्हिजन या ठिकाणी बीड आहे. तर बीडचा जो गेला होता तर हा ओपन कॅटेगरीचा 92वर गेला होता, ओबीसी कॅटेगरी 92 गेला होता, ओपन कॅटेगरी 92 गेला होता, एसटी कॅटेगरी 84 गेला होता आणि एससी कॅटेगरी 92 पर्यंत या ठिकाणी गेला होता. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट डिव्हिजन या ठिकाणी बघू शकता. भुसावळ डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा जवळपास 87 पर्यंत सुद्धा गेला होता आणि 89 पर्यंत सुद्धा या ठिकाणी गेलेला होता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे एसटी कॅटेगरी आहे, एसटी कॅटेगरीचा या ठिकाणी 86 पर्यंत गेला होता, ओपन कॅटेगरीचा 92+ पर्यंत सुद्धा या ठिकाणी गेला होता, ओपन कॅटेगरीचा भुसावळचा. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी भुसावळचा बघू शकता, एसटी कॅटेगरीचा 88 पर्यंत सुद्धा या ठिकाणी गेलेला होता. त्यानंतर धुळे डिव्हिजन आहे. तर धुळे डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा हा 90 पर्यंत गेला होता, ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत, एससी कॅटेगरीचा 88 आणि एसटी कॅटेगरीचा 87 पर्यंत धुळे डिव्हिजनचा गेलेला होता. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन आहे जळगाव डिव्हिजन. ओबीसी कॅटेगरीचा 91+ गेला होता, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 89 आणि जे एसटी कॅटेगरीचा हा जवळपास या ठिकाणी गेलेला होता. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 88 पर्यंत या ठिकाणी गेलेला होता जळगाव डिव्हिजनचा. त्यानंतर जे एससी कॅटेगरीचा 94+ गेला होता. ठीक आहे. तर यावर्षी सुद्धा एवढाच कटाप या जाणार आहे सर्व डिव्हिजनचा. त्यानंतर तुम्ही बगू शकता नांदेड डिव्हिजन आहे. ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता. त्यानंतर जे कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी, तर ओबीसी कॅटेगरीचा हा 92 पर्यंत गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 90-92 पर्यंत. त्यानंतर तुम्ही बघू शकता एसटी कॅटेगरी 88 पर्यंत आणि एससी कॅटेगरीचा जो गेला होता तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एससी कॅटेगरीचा हा कटाप या ठिकाणी गेला होता. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एससी कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला होता नांदेड डिव्हिजनचा. त्यानंतर उस्मानाबाद डिव्हिजनचा जो गेला होता ओबीसी कॅटेगरीचा 94 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 91 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत, एसटी कॅटेगरीचा 87 पर्यंत एवढा या ठिकाणचा कटाप गेलेला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता नेक्स्ट डिव्हिजन जे येते
तर नेक्स्ट डिव्हिजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता परभणी. तर परभणीचा जो गेला होता हा ओपन कॅटेगरीचा 93, एस टी कॅटेगरी 90, ओपन कॅटेगरी 90. त्यानंतर पहा ओबीसी कॅटेगरी 89पर्यंत, एस सी कॅटेगरी 91पर्यंत परभणी डिव्हिजनचा. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन आहे या ठिकाणी. तर नेक्स्ट डिव्हिजन येते या ठिकाणी तुम्ही बघू शकता भुसावळ डिव्हिजन आहे. ओपन कॅटेगरीचा 92पर्यंत गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 90पर्यंत, एस सी कॅटेगरीचा 92 आणि एस टी कॅटेगरी 88पर्यंत गेलेला होता. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो गोवा डिव्हिजन. तर गोवा डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा 95पर्यंत गेला होता, एस टी कॅटेगरीचा 85पर्यंत गेला होता, एस सी कॅटेगरीचा 92पर्यंत गेला होता आणि ओबीसी कॅटेगरीचा 96पर्यंत या ठिकाणचा गेलेला होता गोवा डिव्हिजन. त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजनचा बघितला आपण तर एस टी कॅटेगरीचा 86पर्यंत, ओपन कॅटेगरीचा जो गेला होता तर हा गेला होता 93पर्यंत. त्यानंतर एस सी कॅटेगरीचा 93पर्यंत गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 92पर्यंत गेलेला होता. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन या ठिकाणी येते रत्नागिरी डिव्हिजनचा जो गेला होता तर हा एस सी कॅटेगरीचा 88पर्यंत, एस टी कॅटेगरी 84पर्यंत सुद्धा गेला होता, ओपन कॅटेगरी 88पर्यंत आणि जे ओबीसी कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरीचा 90पर्यंत रत्नागिरी डिव्हिजन. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन येते सांगली डिव्हिजन. तर सांगली डिव्हिजनचा जो गेला होता मिरजचा बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरी 96, एस टी कॅटेगरी 84पर्यंत गेला होता. ठीक आहे. त्यानंतर सांगलीचा जो गेला होता ओबीसी कॅटेगरीचा 91पर्यंत गेला होता, ओपन कॅटेगरीचा 89पर्यंत, त्यानंतर एस टी कॅटेगरीचा 84पर्यंत आणि एस सी कॅटेगरीचा 94पर्यंत सांगली डिव्हिजन. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन येते सिंधुदुर्ग डिव्हिजनचा जो गेला होता ओबीसी कॅटेगरीचा 91पर्यंत गेला होता, ओपन कॅटेगरीचा 94पर्यंत गेला होता, एस सी कॅटेगरीचा 89 आणि ओबीसी कॅटेगरीचा 92पर्यंत गेला होता. तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता मागच्या वर्षी एवढा कट ऑफ गेला होता तर यावर्षीसुद्धा एवढाच कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर पहा मुंबई नॉर्थ वेस्टचा जो गेला होता तर हा गेला होता ओपन कॅटेगरीचा 95, ओबीसी कॅटेगरीचा 93पर्यंत. त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे. अकोला जो डिव्हिजनचा एस टी कॅटेगरीचा 90पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 95पर्यंत, ओबीसी कॅटेगरीचा 92पर्यंत. त्यानंतर तुम्ही बघू शकता ओबीसी कॅटेगरी 92पर्यंत आणि एस टी कॅटेगरी 88पर्यंत सुद्धा गेला होता. त्यानंतर एस सी कॅटेगरीचा 90पर्यंत गेला होता अकोला डिव्हिजन. त्यानंतर अमरावती डिव्हिजन येते. अमरावती डिव्हिजनचा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर पहा अमरावती डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा 92पर्यंत गेला होता आणि ओपन कॅटेगरीचा सुद्धा 92पर्यंत, एस सी कॅटेगरीचा 95पर्यंत आणि एस टी कॅटेगरीचा 88पर्यंत. तर एवढा कडाप या ठिकाणी गेलेला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता जो अमरावती डिव्हिजनचा जो कडाप गेला होता तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅटेगरीनुसार तर यावर्षीसुद्धा एवढाच कडाप जाण्याची दाट शक्यता आहे. तर एवढाच कडाप ह्या भरतीमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थी मित्रांनो एवढाच कडाप जाणार आहे अमरावती डिव्हिजनचा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही या ठिकाणी बुलढाणा डिव्हिजन बघू शकता. बुलढाणा डिव्हिजनचा जो एस टी कॅटेगरीचा 88पर्यंत गेला होता, त्यानंतर ओपन कॅटेगरी 91पर्यंत आणि ओबीसी कॅटेगरी 92पर्यंत गेला होता. त्यानंतर एस सी कॅटेगरी 93पर्यंत गेला होता बुलढाणा डिव्हिजन. त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन पहा. चंद्रपूर डिव्हिजनचा ह्यावर्षीसुद्धा एवढाच जाण्याची शक्यता आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 90+ गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा 90+ गेला होता, त्यानंतर एस सी कॅटेगरीचा 86+ गेला होता आणि एस टी कॅटेगरीचा 89+ गेला होता. पण यावर्षी जास्त जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा, म्हणजे 90-91+ या ठिकाणी जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पहा नागपूर सिटी आहे. नागपूर सिटीचा जो कडाप गेला होता तर हा गेला होता 93पर्यंत ओपन कॅटेगरीचा, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 93पर्यंत, एस टी कॅटेगरीचा 94पर्यंत आणि जे एस सी कॅटेगरीचा 93पर्यंत गेला होता. त्यानंतर बघू शकता तुम्ही नागपूरचा बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. नागपूर मोफसिलचा बघू शकता ओपन कॅटेगरी 89, एस सी कॅटेगरी 88, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ओबीसी कॅटेगरी बघू शकता या ठिकाणी 90+ आणि एस सी कॅटेगरी 88+ या ठिकाणी नागपूर मोफसिलचा या ठिकाणी गेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट डिव्हिजन आहे ते वर्धा डिव्हिजन. तर वर्धा डिव्हिजनचा जो कडाप गेला होता हा ओपन कॅटेगरीचा 91, एस टी कॅटेगरी 85, एस सी कॅटेगरी 90, त्यानंतर ओबीसी कॅटेगरी राहिली. ओबीसी कॅटेगरीचा जो कडाप गेला होता तर हा या ठिकाणचा गेला होता, तर हा जवळपास 89पर्यंत गेला होता.
त्यानंतर तुम्ही यवतमाळ डिव्हिजन बघू शकता. यवतमाळ डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा 88, OBC कॅटेगरी 90, त्याचबरोबर SC कॅटेगरी 93 आणि ST कॅटेगरीचा 87पर्यंत. तर एवढाच यावर्षीसुद्धा जाणार आहे. बघू शकता तुम्ही यवतमाळ डिव्हिजन. त्यानंतर मालेगाव डिव्हिजनचा ST कॅटेगरीचा 91+ गेला होता, SC कॅटेगरीचा 87+, ओपन कॅटेगरीचा 90+ आणि OBC कॅटेगरीचा गेला होता 91+ मालेगाव. त्यानंतर नाशिक डिव्हिजन बघू शकता. या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 94+ गेला होता, OBC कॅटेगरीचा 93+, SC कॅटेगरीचा 91+, त्याचबरोबर OBC 90, ओपन कॅटेगरी 92+. तर एवढा कडाप या ठिकाणचा गेला होता नाशिक डिव्हिजनचा. त्यानंतर न्यू मुंबई बघू शकता. या ठिकाणी न्यू मुंबईचा जो गेला होता तर हा ST कॅटेगरी, OBC कॅटेगरीचा 91, ST कॅटेगरीचा 85 आणि ओपन कॅटेगरीचा गेला होता 89पर्यंत, SC कॅटेगरीचा 92+. ठीक आहे. तर त्याचबरोबर रायगड डिव्हिजन आहे. रायगड डिव्हिजनचा जो कडाप गेला होता तर हा SC कॅटेगरीचा गेला होता 88पर्यंत, OBC कॅटेगरीचा 94पर्यंत आणि SC कॅटेगरीचा 92+ आणि ओपन कॅटेगरीचा 95+ या ठिकाणी गेला होता. त्यानंतर ठाणे डिव्हिजन बघू शकता. ठाणे डिव्हिजन 95+ गेला ओपन कॅटेगरीचा. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठाणे वेस्टचा कॅटेगरीनुसार. त्यानंतर अहमदनगर आहे. अहमदनगरचा ओपन कॅटेगरीचा 91पर्यंत गेला होता, ST कॅटेगरीचा 87पर्यंत गेला होता, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 95पर्यंत गेला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ST कॅटेगरीचा 86पर्यंत, ओपन कॅटेगरी 91पर्यंत, त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरी बघू शकता 91पर्यंत गेला होता. त्यानंतर पंढरपूर डिव्हिजन आहे. तर पंढरपूर डिव्हिजनचा जो गेला होता ओपन कॅटेगरीचा 92पर्यंत, OBC कॅटेगरीचा 89पर्यंत, ST कॅटेगरीचा 81पर्यंत आणि OBC कॅटेगरीचा 88पर्यंत, ST कॅटेगरी 85पर्यंत. त्यानंतर बघू शकता तुम्ही पंढरपूर डिव्हिजन. पंढरपूर नंतर पुणे सिटी ईस्ट आहे. तर ज्या आपण विद्यार्थ्यांनी पुणे सिटी ईस्टमध्ये भरला असेल तर बघू शकता एवढाच कडाप यावर्षी जाणार आहे. ST कॅटेगरीचा 90पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 92पर्यंत, त्यानंतर OBC कॅटेगरीचा 92पर्यंत, त्याचबरोबर ST कॅटेगरीचा 91पर्यंत. तर एवढा कडाप यावर्षी जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट सातारा आहे. तर सातारामध्ये पहा ST कॅटेगरीचा 87पर्यंत गेला होता, ओपन कॅटेगरीचा 89पर्यंत गेला होता, SC कॅटेगरीचा जो गेला होता हा 90पर्यंत या ठिकाणी गेला होता. त्यानंतर OBC कॅटेगरी 91पर्यंत. त्यानंतर तुम्ही बघू शकता नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी बघा नेक्स्ट डिव्हिजन जे येते तर ते येते या ठिकाणी श्रीरामपूर बघू शकता तुम्ही. या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 94पर्यंत गेला होता, OBC कॅटेगरी 91पर्यंत गेला होता, ST कॅटेगरी 85पर्यंत गेला होता, त्यानंतर SC कॅटेगरी 90पर्यंत गेला होता श्रीरामपूर. त्यानंतर सोलापूर डिव्हिजन तुम्ही बघू शकता. या ठिकाणी ओपन कॅटेगरी 91पर्यंत, ST कॅटेगरी 85पर्यंत, त्यानंतर OBC कॅटेगरी बघू शकता 89, त्यानंतर SC कॅटेगरी 92पर्यंत गेला होता आणि OBC कॅटेगरी 90पर्यंत. त्यानंतर जळगाव डिव्हिजनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओपन कॅटेगरी. ठीक आहे. तर एवढा मागच्या वर्षीचा कडाप गेला होता, तर यावर्षीसुद्धा एवढ्या जाण्याची शक्यता आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.